शाही कशाने क्या जमा दी ते शायराने जायच्या नुसतं तिथं बसा तुम्ही हाय म्हणा
भ्याच्या पोटी कारण एक वेळ घेऊन घेऊन उषा पायशाला बसला होता आणि साऱ्या सांगितलं होतं मला देवानं मला सर्व सारा सांगितलेलं होतं पण आजारी पडली आवाशी नगराला मात्र त्याला गेला पुन्हा देवानं काय मला नाही सांगितलं जरा बलिवलं पाचाई राजानं काय सांगू राजाला म्हणून लोण्याला प्रपंच गोळा केल्याला आणि लोण्याला दोन टोकल्याने त्याला माहिती गेला नव्हतं कुणाला पाठीमागल्या बाजूला काय प्रकार घडला होता त्या वासरी नगराला दोन घराघरी येऊन बघत्या तर डोण्या दिसना असा झाला आता काय करावं मात्र त्याला काय गेला सांगावं बाचे राजाला त्या जाग्याला आता डोण्या तर कुठं दिसना पण बाचाई राजानं तर सांगितलं या 3 दिवसाचा वायदा तुम्हाला 3 दिवसात गावाचं कोड काढायचं ते जायला एवढंच सांगितलं होतं या बाचे राजाने गोष्ट ध्यानाला तिने ठेवायला आणि चटका लागला जीवाला त्यांच्या त्या जाग्याला अरे जर नाही कोड गावाचं निघालं शिराशनाने पाशीचा हुकूम देणार 3 दिवसाचा वायदा दिला या काय बी करून काय तर केलं पाहिजे मात्र ते जायला म्हणून गेलं होतं एका ठिकाणी जाऊन आता बसायला आणि काय करायचं कुणीकडे जायचं देव देवशी पाहिजे आपल्याला बघायला वाडा झाला या ठिकाणा
गावाच्या राजाचा मुकुमाया 3 दिवसाचा वायदा दिला मला. गावाचं कोड पाहिजे आम्हाला काढायला, गावावर भावनी पडलेला काढलं पाहिजे आम्हाला, म्हणून लागला ब्रेका सांगायला. सवा गेलं पाहिजे लहानतान्या बाळाने सवा लागलं सांगायला मात्र मेघांच्या सवातीने ब्रेका आता सांगायला, लहानतान्या बाळांची जोडणी लावून तिने दियाला आणि असणार दोघं जण त्या जाग्याला. कोड पडलं होतं जीवाला, हात लावला शिरामात्याला, काय घडलं मात्र जाग्याला. निघून चाललं होतं घरी का आता वाड्याला, घरातल्या गतीला ताकीद दियाला, लहानताने बाळ दोन आहेत मेघा त्या जाग्याला. लहानतान्या बाळाने सांगितलं अरे बाळानं माग येऊस तर ध्यान ठेवा जाग्याला मात्र जाग्याला. निघून गेला आता चाललं होतं जाऊ देवऋषी लागलं होतं बघायला, पण पहिलं निघून गेलं होतं कोणच्या ब्रेका जाग्याला. घरा वाड्याला
जाऊन तिने वाऱ्याचं झाड्याला लावलं करतीस मी बोलू लागलं मात्र देव ऋषी आता बघायला आणि गावाचं कोडे आता काढायला गावच्या धन्याचा हुकूम आया आम्हाला तिने दिवसाचा वायदा दिलाया तिने दिवसात गावाचं कोड काढायचं म्हणूनच सांगितलं या जातो आम्ही कामाला एवढं का आता तिने सांगायला आणि वाट लागल्या तिथं चालायला आणि असणार दोन धन ग आपलं साहित्य काठी गमा घेतला खांद्याला मात्र वाट लागल्याशिवाय चालायला निघून चाललं होतं पण या फार पूर्वी कालाला आणि पहिल्या सत्याचा युगाला पण जात्या वाटला दोघा जणाचा विचार तिथं चालला काय बोलत्या एकामेकाला मात्र धर्म बघितला पाहिजे म्हणल्यानंतर आठवण झाली होती पुढच्या ब्रेका आता जागेची त्याला गेला अरे कोकण फाट्याला आणि पहिल्या असं देवगाला कोण द्याव कोकण फाट्याला मात्र देवांचा रहिवास म्हणलं होता देवाने मात्र त्या कोकण ब्रेका आता फाट्याला एक चाडापाच्या मठाला काढशी देशवर आणि हिकडं नदीच्या पलीकडे या बाजूला आता त्यांच्या ध्यानाला ब्रिका याला जायचं कुणीकडे कुणाला विचारायचं त्या जाग्याला मोठं देवस्थान ज्योतिबा डोंगराला आपण जाऊया आमचं कोड काढला त्या जायला लागलं होतं दोघं जण चालायला निघून चाललं होतं ज्योतिबा डोंगराला त्या जाग्याला निघून बघा चाललं
ज्योतिबा डोंगराची वाट धरली वाट चालत चालत मात्र त्या जाग्याला पाठीमागल्या बाजूला चिंता पडली होती कुणाला मात्र त्या जाग्याला तर त्या पंचगंगा नदीतनं ते दोन धनगर पलीकडे गेलं जाऊन त्या ज्योतिबाच्या पायथ्याला गेलं पण याचं कोड कुणाला त्या धुवाच्या देवाला देवता म्यादाला भगवंत लागला होता विचार मनाचा ब्रिका आता करायला निघून चाललं होतं संताजीने मापुशी त्या जाग्याला तो देव लागला या म्हणायला अरे ते देव ज्योतिबा काय करत ठाव ठिकाणा माझा सांगेल त्या जाग्याला देव माझा ब्रिका दृष्टांत त्या ज्योतिबाला ब्रिका आता सोडायला आणि त्याच्या उशा पायज्याला बसला ज्योतिबा देवाला काय म्हणतो मात्र त्या जाग्याला ऐक भावा सांगतो आजच्या पण आता दिवसाला सांगायची काय सुरुवात केली होती ज्योतिबा देवाला काय लागलं म्हणायला मात्र त्या जाग्याला शिगावचं येथील निघून तुझ्याकडे मात्र त्या जाग्याला सांगतो आई का तुला वाशी नगराचं दोन धनगर तुझ्याकडे याय लागल्यात मात्र त्या जाग्याला ठिकाणा माझा विचार येतील तुला मोठ्या तोंडानं मोठ्या आवडीनं सांगशील मात्र त्या जाग्याला आमचं धनगर धर्माचा तिडा नाही सुटायचा तुला काय तर माझी वाट विडत आवची त्याला मात्र त्या जाग्याला देवाता तिथं सांगायला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जाग्याला लागलं होतं वाट आता चालायला आणि वाट चालत एवढं सांगितलं ज्योतिबा देवाला आणि डुवाचा देव मात्र त्या जाग्याला आता जायला आणि ज्योतिबानं त्या ऐकून घ्यायला एवढ्या संताजी शेणगाने माकुजी नांगा वाट लागल्याशिवाय चालायला बोलायला लागला रे सांगायला
शरक कोळीची नवसा मावशी लावती चढत वर गेलं मात्र त्याचा दरवाजाच्या तोंडाला भाई लेबरी का आता बाजूला हाकाळी लागली ज्योतिबाला मारायला त्या दरवाजाच्या तोंडाला उभारलं आधी सांगतरी देवाला कळाल्यानं देवानं पाशानं सोडलं मात्र त्याचा लेबरी का बाजूला दोन धनगरांच्या जवळच्या बाजूला दोन धनगर दिसलं त्या देवाला देव बोलतो मात्र त्याचा कशा करता आला म्हणून मी का लागला होता तो विचारायला पुण्या गावचं पुण्या शिवचं नाव गावाने गाव ठिकाणा त्याला गेला मला म्हणून लागलाय ज्योतिबा देवगिरी का बोलायला करवीर काशीच देवा मी गावा वाशीच मात्र त्याला गेला आता तो बोलायला नाही बोलल्यानंतर मात्र त्याला गेला वाशीचा दनगर संताजी शनगा माकुजराया म्हणतात माझा कालायचा सांगा माझ्या रावाला म्हणल्यानंतर जो बदन कळायला लागलं होतं का आता सांगायला जेव्हा काय सांगायचं तुम्हाला झालं 3 दिवस मात्र गेला आमच्या मोठ्या अंधारी पडली गोड पडलंय आमच्या राजाला त्याला गेला तेव्हा ध्याच दिवा लागलं कुणाचा ताळमेळ नाही कुणाला मात्र त्याला गेला आता सांगाय त्याला गेला आईचं लिकरू आईला ओळखना गाईचं वासरू गाईला मिळाला मात्र त्याला गेला बोलल्यानंतर काहीतरी पण आमचं कडशीला का म्हणून आलोय तुमच्याकडे मात्र त्याला गेला गावापुरताचा आमच्या अंधार पडला या शिवाच्या बाहेर गेलं की उजाडा गावात आला की अंधार दिसतो या बादशाही राजाचा राजाच्या गावाला बादशाही राजानं हुकुम काढला बरी का मला म्हणून लागला आता तो सांगायला 3 दिवसाचा वायदा दिला या 3 दिवसात जर नाही कोड गावाचं काढलं
तर फाशीचा हुकम देणार म्हणून सांगितलंय आम्हाला. त्यानंतर ज्योतिबा देव लागलाय काय बोलायला. दया करा आमच्यावर आमच्या गावात कोड्या देवा काढा ते जाग्याला. एवढं बोलल्यानंतर पाठीमागल्या बाजूला दिलेला देवाने चुकून मात्र त्या जाग्याला. त्या देवानं सांगितलं माझी वाट धावची मात्र त्या जाग्याला. ज्योतिबा देवाला देव ज्योतिबा लागला होता काय बोलायला. वाट झाली दार वाटाला लावावं सांगितलेला ठेवलं देवाला मात्र त्या जाग्याला. एवढ्यात लागलाय ज्योतिबा देव ब्रिका त्या दोघांना बोलायला आणि काय लागलाय ब्रिका सांगायला. बोलायला लागला तुमच्या गावचं कोड मात्र जाग्याला. तुमच्या गावचं कोड तुम्हाला म्हणून लागलाय ज्योतिबा देव ब्रिका बोलायला. सार्थक होईल जन्माच्या धरून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर आई बापाची सेवा केल्यावर
कविकाराने आईवर कविता केल्या, गायकवाने सुद्धा आईवर गाणी म्हणली, पण बाप्पाचं नाव कुठं तर आधीच्या जमान्यात मुलाचं आणि बाप्पाचं नातं छान आणि सूर्यासारखं. म्हणजे बाप घरात आला की मुलगा घराच्या आणि मुलगा घरात आला की बाप घराच्या. आहे का नाही? असं आहे खाली जमानात. का बाप किती धावतो मारहाण करतो आणि आई धाकात ठेवतो, म्हणून बाप वाईट बरोबर आणि आई चांगली. काय नाही पण माऊलीनो त्या बापाचं कार्य लय मोठं चांगलं मानलं तर. आहे का नाही? बरोबर आहे. तो बाप कसा असतो माहिती आहे? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिर्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा हो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. म्हणून बाप चांगला बाप वाईट. आहे की नाही? बाप कष्टाचा का भाडी, ऊस मार्यात तोडतोया, भाकर पोराला ठेवून कांद ऊसाच टाकतोया. कवीस खाणे सपाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप दुकान गायाचा आणि उदार पादार कापड मुलांना नायचा. जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रेत फिरायचा, आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा. तुला पेटत नवती दिन दिसत्या घराला, पहिली बर घालण्या पायी बाप गावात फिरला. हे काम फक्त आणि फक्त आपला आहे का नाही? आणि बघायला गेलं तर बाप जास्त मुलांच्या पेक्षा जीव बापाचा कुणावर आपल्या मुलगीवर असतो. म्हणून तो बाप काय म्हणतो माहिती आहे? लग्न मुलीच करीन, लग्न मुलीच करीन, नाही भ्याला हुंड्या पायी, लेखना नाही जाताना बाप काळा मोरा होई. कधी बघा वरण धावून देणार नाही, पण आज फिरत असणारा जगात थोराई आहेच दादार. जीवनामध्ये हवा बापाचा दार, जीवनामध्ये हवा बापाचा दार. जगात थोराई आहेच दादार, जीवनामध्ये हवा बापाचा दार, या जीवनामध्ये हवा बापाचा दार. रोजच्या जेवणाची ती सोय करते आई, बाप झुरतो मुलांच्या शिक्षणा पायी. दोन वेळा चालणं घालते आहे किती, सकाळी आणि संध्याकाळी. पण आयुष्याच्या सुदूरच्या सोय करणाऱ्या बापाला विसरून चालणार नाही. वर्ण धक्का ठेवणारा बाप, भीती लावणारा बाप, मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो. आज माया ममता प्रेम जीवाला बापाच ओळखायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ नारळ वरला कठोर दिसत आता गोडवा प्याल्याशिवाय कळत नाही. आहे का नाही? वरून दिसतो कठोर आतून साधार, जीवनामध्ये हवा बापाचा दार, या जीवनामध्ये हवा बापाचा दार. बापा विनाईचा तो जडमार दवट, लेण्या सौभाग्याचं तिचं ते बळकट. शास्त्राला प्रश्न उभा आहे माऊलीनो,
ज्या स्त्रीचं सौभाग्याचं लेणं नाही हा. ज्या स्त्रीचं लग्न नाही होय. वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्म अपुरा आहे अर्धा आहे आहे का नाही हा. मानला जातो होय म्हणून आई आणि बाप घराला जिवंत पाहिजे. तर त्या घराला घर पण बरोबर आहे आई बापा हवा पाठी मायेचा बाजार जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. वासी गावामध्ये नांदे अवघड खान बापाचं ते कवर केलं शिवाशाहीरान आणलं सदैव तर्यव पाठीशी माझा रे जीवनामध्ये हवा बापाचा आधार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. वाटला वमी सुटल्या जाग्या कमराला तो देव बोलू लागे गावाचं कोड ज्योतिबाच्या डोंगराला देव लागलाय ब्रिकाता बोलायला त्या दोघा जण ब्रिकाता धनगराला जो देव लागलाय म्हणायला अरे बाळांनो तुमच्या गावचं कोण मला नाही निघणार माते जायला एवढीच गोष्ट ब्रिका त्या दोघांनी आता तिथं ऐकायला आणि एकमेकाला लागलो तर शिवाका आता बोलायला तुमच्या गावाचं कोड्या काढणारा
सांगतो ऐका तुम्हाला इथं गाव त्या बाजूला निघून जायचं हुणकी गावाला हुणकी गावचा मंगराया शिरत जायला आहे मात्र त्याच्याकडे निघून जावा म्हणून तुमच्या गावाचं पोड काढला म्हणाला एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला मात्र जायला गोष्ट काय दर्शन घेतलं त्या ज्योतिबाई आवाज आणि त्या वाट लागलं विठ्ठला चालायला वाट चालत चालत जाऊन कुठं पोचलं मात्र वाट लागलं आता चालायला उगावत्या बाजूच्या मार्गतीने धरायला आणि निघून गेलं होतं गुणकी गावाला गुणकी गावाचा मार्ग धरायला याच कोड विठला कोणाला डोळा त्या देवाला आणि त्या भगवंताला त्या चोला देवकर्षित डोळ्यात राहून विका लागलाय मनाचा विचार करायला आणि काय लागलाय विका बोलायला तू सोडला देवाला रे देवा विठला बाहेर पडला देवाचा वारू गंगणी झुलावडवर जाऊन कुठं पोचला मात्र त्याचा निघून गेला होता मंगुबाच्या जवळ ब्रिका आता बाजूला दरवाजाच्या तोंडाला राहून देऊ लागला ब्रिका काळी मारायला गेला गुणकी गावाला या बघा गावाला गेला गुणकी गावाला या बघा गावाला गराया शिलाच्या या बघा शिलाच्या जवळ जाऊन या देवा तुझ्या नावाचं रे थोड पण नाही शिवा आणि देव काय म्हणतोय त्या मंगराया सीताला मंगराया सीता ये भाईल्या बाजूला मी आलोय मात्र तुझ्या दरवाजाच्या तोंडाला उठला आणि देवाच्या जवळ आला एवढं म्हणल्यानंतर देव काय म्हणतोय त्या मंगरा सीताला मात्र त्याचा गेला आता बोलायला अरे वाशीच्या गावचा दोन जण याय लागल्या तर तुझ्या रावणाला
सांगतो ऐक तुला त्या धोनगर काय तर विचार दिलं तुला मात्र त्याचा माझा याला ठाव ठिकाणा माझा पत्ता विचार दिले तू दाखवशील म्हणून लागलाय रे का आता बोलायला माझा ठाव ठिकाणा सांगशील माझं नाव सांगशील मात्र त्याचा त्या आधी याला तर त्यांना दुसरीच वाट दाखवून द्यायचं काम तुझं म्हणून लागलाय रे का बोलायला तर मग राया शिला देवाला काय म्हणतो मात्र त्याचा काय लागला याला आता बोलायला हे देवा सांगतो ऐक तुला मात्र त्याचा ज्योती याला येणार माझ्याकडे मला काहीतरी विचारणार देवाने काय सांगितलं पाहिजे आजच्या पण दिवसाला जेव्हा वाचाचा वाचर येईल माझ्याकडं जर मला त्याने विचारलं तर देवा सांगणार का मला भाग पडणार त्याचा एवढं याला म्हटल्यानंतर देवा करशीत लागलाय त्या मंगरायाला काय बोलायला मन देवाची तळगाच्या आगीने गेली मस्तकाला आणि देव रागानं लाल झाला त्याचा रागानं याला देवा करशीत लालबरी का आता हुयाला आणि वाईट लागला होता कसं त्याला बोलायला बोलाया लाव बघा लागला. सांगाया लाव बघा लागला.
कशी त्या जाग्याला